नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. उभाटातून शिवसेनेत प्रवेश करणारे संजय दिना पाटील हे सध्या चांगलेच वादात सापडलेले आहेत. त्यांनी पत्रकारांना ज्या धमक्या दिल्या, अपशब्द वापरले, त्यावरून पत्रकार संघटनाही आक्रमक आहेत आणि उभाटाकडूनही त्यांच्यावर टीका होते आहे. संजय दिना पाटील हे अचानक एवढे नावडते का झाले, हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. संजय दिना पाटील हे 2024 मध्ये उभाटा शिवसेनेकडून लोकसभेसाठी लढले आणि तिथे जिंकले. स्वतः संजय दिना पाटील यांनी सांगितलं होतं की त्यांनी कधीही उभाटाकडे जाऊन लोकसभेसाठी तिकीट मागितलं नाही. किंबहुना उभाटा शिवसेनेलाच वाटत होतं की संजय दिना पाटील यांनी ही निवडणूक लढवावी. आज उभाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, पण त्यांना आपल्या पक्षाकडून तिकीट देण्याचा निर्णय जर उभाटा पक्षाचा असेल आणि आज संजय दिना यांना पक्ष सोडावासा वाटत असेल तर त्याबद्दल उभाटा पक्षाला चरफड करण्याची अजिबात आवश्यकता नाही. बाकी जे खासदार सोडून गेले आहेत त्यांच्याबद्दल वेगळं मत उभाटा शिवसेनेचं असू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यात आणि संजय राऊत यांच्यातही बाचाबाची झाली. प्रत्यक्ष ते एकमेकांच्या समोर आलेले नसले तरी संजय दिना पाटील यांनी काही प्रक्षोभक वक्तव्य केल्यावर संजय राऊत यांनी त्यांना शिवीगाळ करून आव्हानही दिलं. याचे व्हिडिओ जगजाहीर आहेत. त्याचवेळी संजय दिना यांनी एके ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना जी माहिती दिली ती मात्र थक्क करणारी आहे. आज भलेही संजय दिना आणि संजय राऊत यांच्यात हमरीतुमरी झाली असेल, एकमेकांना आव्हान दिलं जात असेल, पण संजय दिना यांनी त्या पत्रकार परिषदेत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही संजय राऊत यांच्याकडून जो संताप व्यक्त होतोय त्यावर काही बोलणार आहात का, तेव्हा संजय दिना म्हणाले, संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला. मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचे लीलाधर डाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली, त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. 2009 मध्ये परत मला खासदारमध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली, त्याच्याबद्दल त्यांचा माझा एहसान आहे. जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात, मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना. ते काय म्हणाले तर मला संजय राऊत यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. मी त्यांचा आदर करतो, ते खूप मोठे व्यक्ती आहेत, मला त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. 2004च्या विधानसभा निवडणुकीत लीलाधर डाके यांच्या विरोधात लढताना त्यांनी मला मदत केली. 2009ला लोकसभा निवडणुकीतही त्यांची मला मदत झाली. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. ते माझ्याबद्दल काही बोलले तरीही. संजय दिना यांनी केलेले वक्तव्य विचार करण्यासारखं आहे. 2004 मध्ये संजय दिना हे प्रथम निवडणूक लढले आणि त्यावेळी आमदारही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. ही निवडणूक लढताना ते शिवसेनेच्या लीलाधर डाके यांच्या विरोधात उभे होते, पण त्यांनी जी माहिती पत्रकारांना दिली त्याप्रमाणे त्यांना या निवडणुकीत संजय राऊत यांनी मदत केलेली आहे. ती कुणाविरुद्ध तर लीलाधर डाके यांच्या विरुद्ध. लीलाधर डाके हे शिवसेनेचे नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत त्यांची महत्त्वाची कामगिरी होती. ते शिवसेना भाजपा सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आहेत, पण त्यांच्या विरोधात संजय राऊत यांच्याकडूनच मदत झाली असल्याचा दावा संजय दिना करत आहेत. हे आश्चर्यजनक नाही का? ही माहिती ऐकीव नाही किंवा दुसऱ्या कुणाचा आरोप नाही, तर संजय दिना स्वतःच ही माहिती देत आहेत. मग यात दोषी कोण? खरं तर संजय दिना यांना प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे असे घसा फोडून सांगणाऱ्या मीडियाने संजय राऊत यांना प्रश्न विचारावा की कोणत्या प्रकारची मदत संजय दिना यांना केली गेली, खरोखरच ती केली गेली का, की संजय दिना हे खोटं बोलत आहेत. खासदारांनी उभाटा शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना गद्दारीचा शिक्का लावण्यात आला. मग संजय दिना यांच्या या सगळ्या प्रकरणात कुणी कुणाला मदत केली, कुणी कुणाची मदत घेतली, या सगळ्याचाच एकदा पंचनामा व्हायला पाहिजे. त्या निवडणुकीत संजय दिना हे अवघ्या 5,500 मतांनी डाके यांना हरवून आमदार बनले होते. संजय दिना यांना 79,000 तर डाके यांना 73,000 मतं पडली. मग एका निष्ठावान शिवसैनिकाला पाडण्याचं काम कुणाचं, हा प्रश्नही विचारावा. रोज निष्ठेच्या गोष्टी होतात, ते यात डाके यांच्या निष्ठेचं काय झालं याचंही उत्तर द्यावं लागेल. तशीच मदत
ही 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केली गेल्याचा दावा संजय दिना पाटील करतायत. तेव्हा संजय दिना यांनी भाजपाच्या किरीट सोमय्या यांना पराभूत केलं होतं. किरीट सोमय्यांविरोधात संजय दिना पाटील यांना अवघी 3000 मतं जास्त पडली होती. किरीट सोमय्या यांनी नंतर 2014 मध्ये संजय दिना पाटील यांना पराभूत केलं. पण 2009च्या निवडणुकीत संजय दिना यांनी विजय मिळवताना त्यांना संजय राऊत यांचीच मदत झाल्याचा दावा आहे. अर्थात सोमय्या हे तर भाजपचे, त्यामुळे त्यांच्या विरोधात राऊत यांनी मदत केली असेल तर एक वेळ मान्य. पण आधी तर डाके या निष्ठावान शिवसैनिकाच्या विरोधातच मदत केली गेल्याचा दावा संजय दिना करतायत. शिवाय भाजपाचे उमेदवार सोमय्या होते, याचा अर्थ तेव्हा भाजपा शिवसेना युती होतीच, तरीही सोमय्यांच्या विरोधात मदत केली गेली. मग यात दोषी कोण? कुणावरही जबाबदारी टाकायची? कुणी विश्वासघात केलेला आहे? एकूणच संजय दिना यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात उभाटा शिवसेनेची मदत त्यांना झालेली आहे असं दिसतं. मग आताचे संजय दिना पाटील नावडते कसे काय झाले? का म्हणून त्यांच्या विरोधात उभाटाकडून एवढा संताप व्यक्त होतोय? लवकरच उद्धव ठाकरे हे ज्या 6 खासदारांनी उभाटा शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार आहेत, त्यांच्यावर टीका करणार आहेत. ती करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आहेच, पण प्रश्न येईल तो संजय दिना यांच्यावर टीका करतानाचा. त्यांना तिकीट उद्धव ठाकरे यांनीच दिलं असा दावा संजय दिना पाटील यांचा आहे. त्यांना 2004-2009 या निवडणुकात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असतानाही उभाटा शिवसेनेच्या नेत्याकडून मदत झाली असाही दावा आहे. शिवाय 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत येण्याचं ठरवल्यावर त्यांना प्रवेश देण्याचं काम उभाटा शिवसेनेनेच केलेलं आहे. तेव्हा अर्थात ती एकसंध शिवसेना होती. मीडियाने याबाबतीत एकदा प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. संजय दिना यांनी पत्रकारांना धमकावल्यावर आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असा मीडियाचा दावा होता. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहेच, पण ते कुणाला विचारायचे ते कळायला हवे. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्याचा निषेध पत्रकार संघटनांनी केलाच पाहिजे. पण संजय दिना पाटील यांच्या दाव्यावर मात्र पत्रकारांना कोणताही प्रश्न पडला नाही, हे आश्चर्यजनक आहे. पत्रकारांच्या समोर जर संजय दिना पाटील हे आपल्या राजकीय प्रवासाबद्दल दावा करत असतील तर त्यावरून पत्रकारांना खरे तर प्रश्न विचारण्याची संधी होती. संजय राऊतांनाही प्रश्न विचारता आले असते, पण केवळ संजय दिना आणि संजय राऊत यांच्यातील वाद यावरूनच चर्चा झाली. संजय दिना पाटील यांच्याबद्दल उभाटाला एवढा तिटकारा आहे तर त्यांनी संजय दिना पाटील यांना मदत का केली, का त्यांना आपल्या पक्षात घेतलं, याचे उत्तर विचारायला हवं. खरं तर संजय दिना पाटील हे काही आज राजकारणात आलेले नाहीत. ते नियमितपणे पत्रकार परिषदा घेऊन आपले मत मांडताना कुणावर टीका करताना दिसलेले नाहीत. पण आता हे सगळं बंड घडल्यानंतर अचानक मीडियालाही संजय दिना यांच्यावर फोकस करावासा वाटला. त्यांचा पिच्छा ते पुरवू लागले. त्यातून त्यांचाही संतापाचा कडेलोट झालेला आहे. त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हतीच, पण भाषेचं पाल तर संजय राऊत यांची भाषा अनेक वेळेला योग्य नसते, किंबहुना त्यात शिव्याही असतात. तेव्हा हे दाखवणं योग्य नाही किंवा याचं रिपोर्टिंग करणं योग्य नाही अशी भूमिका घेताना मीडिया दिसत नाही. एकूणच जो जाळ्यात सापडेल त्याला धोपटायचं हे धोरण दिसतं. त्यातून मूळ प्रश्नांना मात्र बगल दिली जाते. जे प्रश्न विचारणं आवश्यक होतं ते मात्र या सगळ्यात विचारले गेलेच नाहीत, हे वास्तव आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.